काय सुंदर रोड बनवला यार, वा. वेलकम टू ट्रायना इल्का टुरिझम. तर इथं बघा शकता एवढे टुरिस्ट स्पॉट आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं शिड्यात जाण्यासाठी मित्रांनो जेवढ्या मजेत हिकवतोय उतरतोय चढताना तेवढा त्रास होणार आहे. वेअर आर यू फ्रॉम? सिंगापूर. ओके मित्रांनो, लोकेशन बघा किती भारी लोकेशन आहे. तर मित्रांनो पहिल्यांदा चाललोय पाण्यात. आता जबराट असा पूल दिसतोय ना, पाहू शकताय. बरं वाटतं, छान वाटतं. आता इथं परत रिटर्न जायला काय वाटेल? रिटर्न जायला बघूत आता. तर मित्रांनो मजा येणार आहे रिटर्न जायला. येताना सोपं होतं, जाताना अवघड आहे. मित्रांनो मेघालयमध्ये एवढी थंडी आहे आणि ह्या थंडीमध्ये मला घाम आलाय मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही. जाताना काय नाही वाटलं, पूर्ण डाऊन होतं आणि आता वरती चढताना घामाघूम होती. 30-40 शिड्या चढल्या ना असं धाप लागती. तुम्हाला जर जमत नसलं चालायला तर इथं हे असल्या पालख्या पण आहेत. ही पालखी नाही बे, इथनं 1 तासाचा प्रवास आहे आपल्याला. तर 1 तासाच्या प्रवासासाठी आपल्याकडून 6,000 रुपये घेतात. बहुत मजा आया. अच्छा अभी लगा। ऊपर जाने में सजा है. मजे की सजा तो लेनी पड़ेगी। ओके मित्रांनो ह्याच्यासारखा खतरनाक मी कोण पाहिला नाही भाऊ. हां, सबसे खतरनाक. चिन्नू तो देख, चिन्नू. देखो उधर। जिंगल बेल जिंगल ऑल द वे, जिंगल बेल जिंगल ऑल द वे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आहे चेरापुंजीमध्ये. चेरापुंजीमध्ये आपण एका पेट्रोल पंपावर टेंट लावला होता. तर आता आपण काल 3 ते 4 पर्यटन स्थळं पाहिली होती आणि आता आपण जाणार आहे आज नवीन ठिकाणी. डबल डेकन रूट ब्रिज आहे, तो पाहण्यासाठी जाणार आहे. म्हणजे तिथं ट्रॅक करून जायला लागतंय 4 तासाचा. बघूया 4 तास लागते ती येऊन जाऊन. अशा प्रकारे इथं टेंट लावला होता. आता टेंट वगैरे काढतो आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. इथं SBIचं ATM होतं, अशा प्रकारे लावलं होतं. आणि चला चांगलं झोप बी पाली, थंडी कमी होती. चला टेंट आवरूया आता. तर फायनली निघतोय आता इथनं. चलो भाई, देखो शाम को देर हो गई तो आ जाऊंगा वापस. चलो चला मित्रांनो, इथं कुठं तरी पहिलं नाश्ता काय पाहिलं पाहिजे, मॅप लावला पाहिजे. ओके इथलंच राईट जाते बहुतेक. तर इथंच पहिलं चौकात नाश्ता केला पाहिजे कुठं ते. मित्रांनो तर इथनं राईट घ्यायचं आहे, पेट्रोल पंपाच्या जवळच होतं. इथनं आपल्याला लिव्हिंग रूटकडे जायचं आहे. 9 इथंच वाजताल बहुतेक. इथनं काय ते खायला घेतो मी आणि मग जाऊया. मित्रांनो तर इथनं कॅरीबॅग घ्यायला आलं. ही बघा म्हातारी लाजायला लागली. ती नाही, इथल्या लोकांचं वय करत नाही. हाऊ तिला विचारतो मी किती म्हातारी. व्हॉट इज युअर एज? दैट इज नॉट रेकॉर्डिंग. व्हॉट इज युअर एज? आपकी उम्र क्या है? उम्र हाँ 50. हो मित्रांनो तर जायच्या अगोदर हे खायला घेतलंय आणि तिथं गेल्यावर सगळं महाग असणार आहे, त्यामुळे इथनंच घेतलंय. मॅगी पण आहे माझ्याकडं, बनवायचं म्हणलं तर बनवू आपण. ही पण आहे, तिथं गेल्यावर बघूया माघारी आल्यावर. ओके चलो, सगळं 50चं घेतलं. आता शेंगदाणं खातो एनर्जीसाठी थोडं. मित्रांनो पाण्याची बॉटल घेतली 30 रुपयाला 2 लिटर. ऑलरेडी आहे माझ्याकडं, पण ते घेतलं. मॅगी बिगी बनवायला लागली तर आपल्याला खायला लई झालं पाणी. पाण्यामुळेच पडायचे. ती खालची टाकून द्यायला पाहिजे. ती साधं पाणी आहे ते तर ह्याच्यावर पेट्रोल पंपवर स्वतः पेट्यात असल्या बाटल्यातलं पाणी आणि गिरायकाला पाचत्यात असलं पाणी, असे नियोजन आहे. तर चला एवढं सगळं साहित्य घेतलं आहे. आता मी कधी खायचो मी काय माहिती. तिकडं जाण्यासाठी बघा कसला भारी रोड आहे, म्हणजे बारकाच रोड आहे. इथनं 8 किलोमीटर राहिले. आता असा छोटा रोड आहे. आपल्याला डोंगर उतरून खाली जायचं आहे आणि बेसिकली आपण चाललोय कुठं? डबल डेकन वॉटरफॉल नाही, डबल डेकन लिव्हिंग रूट ब्रिज पाहिला. म्हणजे जिवंत मुळांपासून
पूल तयार झालाय, तो पूल पाहण्यासाठी आपण निघालोय मित्रांनो. अशा प्रकारे आहे. मी सकाळी सांगितलं का नाही तुम्हाला, काय माहित नाही. माझ्या मागं लय डोकंदुखी यार. यूट्यूबला पण व्हिडिओ टाकायचा, फेसबुकला बी टाकायचं पोस्ट. चला तर जाऊया आपण खाली. अशा प्रकारे सुंदर असे रोड आहेत. अजून एक असणार आहे असं डोंगराच्या मधनं जाणार. तर काय सुंदर व्ह्यू आहे. वाव. मेरे ख्यालों की मलिका. काय सुंदर रोड बनवलाय यार. वा. नाथ का रोड आहे हा. ऑल्टो वाल्याला ओव्हरटेक करायला पाहिजे. पूर्ण जंगली रोड आणि एक नंबर. ब्रिंगिंग फॅमिली क्लोजर. ओके, 4 किलोमीटर अजून राहिले. मित्रांनो तर बघा हे. वाव. तो थांबून फोटो काढायला पाहिजे. अजून एक पाहिजे होतं कोणतंही माझ्या पाठीमागे. पटक्यास उतरून एक फोटो काढला की लगेच निघायला. बघूया जाताना जमलं तर काढूया. ओके चलो मित्रांनो, तर फायनली पोचलोय आता इथं. किती राहिले, थोडं राहिले 700 मीटर. पण चांगलं मोठं गाव आहे. आणि हे बघा हे असला यांचा ट्रॅडिशनल ड्रेस आहे. तो पॅन्ट शर्ट घालून त्याच्यावरती शॉलसारखं काय ते गुंडाळतात लेडीज, असा त्यांचा ट्रॅडिशनल ड्रेस आहे. चलो मित्रांनो, तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन कशी पोचलोय. लईच टुरिस्ट आहेत लागा. आपली गाडी तर डायरेक्ट जाग्यावर जाईल, काय अडचण नाही. मागच्या वेळेस बी आलो होतो मी, पण मागच्या वेळेस इतकं चालायचं म्हणलं मी नको म्हणलं, तर माझ्याकडे टाईम नव्हता तेवढा. तर फायनली पोचलोय आपण जिथं पार्किंग आहे डबल डेकन लिव्हिंग रूट ब्रिजकडे जाण्यासाठी. तर तिथं पोचलोय आता. गाडी वगैरे पार्किंगला लावली आणि एक बॅग घेऊन चाललोय, कारण तिथं नाही आपण आंघोळ करू शकतो. एकदम सुंदर असं एक स्विमिंग पूल आहे नॅचरल. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. इथनं एंट्रन्स गेट आहे. ट्रायना. तर मित्रांनो इथं पाहू शकता, वेलकम टू ट्रायना इल्का टुरिझम. तर इथं पाहू शकता एवढे टुरिस्ट स्पॉट आहे. सिंथ्याधूम ब्रिज, लॉंग सिंगल डेकन ब्रिज, रीड ब्रिज असे आहेत. तर इथनं चाललोय आपण आत ट्रायना इका टुरिझममधनं. खाली शिड्या उतरत जायचे. जाताना काही एवढी मेहनत नाही आहे, येताना खूप मेहनत आहे मित्रांनो. तर डबल डेकन ब्रिजकडे जाण्यासाठी पूर्ण पायऱ्या आहेत आणि आपल्याला तर पायऱ्या उतरून खाली जायचे. तर सगळ्या पायऱ्याच आहेत, अशा छोट्या पायऱ्या आहेत. हे बघा, असा पाय ठेवला ना तर पाय बाहेर येत नाही, असं काही ठिकाणी पायऱ्या. आणि इतकं खाली उतरत चाललोय. येताना अशी वाईट अवस्था होईल ना वरती येताना, काही सांगताच येत नाही. पूर्ण नुसतं असं उतरत चाललोय. दिसतोय का मी पण हाय. ओके चलो मित्रांनो, तर अशा प्रकारचं शिड्यात जाण्यासाठी मित्रांनो जेवढ्या मजेत शिकवतोय उतरतोय, चढताना तेवढा त्रास होणार आहे भाऊ. आलोय आता खाली. इथनं पुढं फ्लॅट लागलं, पण इथं आल्यावर मला दिसले सर. हॅलो, हॅलो मॅम, वेअर आर यू फ्रॉम? सिंगापूर. ओके.
तर हे विदेशाची लोक पण इथे येतात. हे सर आपल्याला वयस्कर दिसतात. सर कहाँ से आप? हाँ, कहाँ से आप? हम कैलिफोर्निया से। कैलिफोर्निया से. हाँ, मैम ये इधर के आप लोकल लग रहे हो, किधर के? लोकल तो किधर के लोकल रहेंगे? के तो हम बेंगलोर। बैंगलोर से क्या? हाँ। ओके ओके. अच्छा, चलो आप तो बहुत, आपकी एज कितनी? 60+ है. हाँ 60+। यू आर डूइंग वेरी गुड. थैंक यू। मैम आपके साथ ये. हेलो मैम, यू आर गुड, डूइंग वेरी वेल. Oh, okay, thank you. Please one line. ओके ओके Yeah, because it's difficult for us, no? ओके ओके. डिफिकल्ट टू क्लाइंब अप. ओके चला मित्रांनो खाली. मित्रांनो तर शिड्या बघा केवढीशा आहेत. जो पाय पण बसत नाही अशा प्रकारच्या शिड्या आहेत. आणि हे बघा पाय किती राहतोय. तर अशा प्रकारच्या शिड्यांमधनं प्रवास करायला लागतोय. आणि खाली खाली नुसतं फिरून शिड्यात दिसतात मित्रांनो. तर चला फायनली आपण एक टप्पा क्रॉस करून आलेलो आहे. हे पाहू शकताय किती वयनं खाली आलोय. आता Eating break. How many steps have we done? तिथं 2000 done. Wow, good. So speed is good. तर मित्रांनो असं आपल्याला इथनं खाली जायचं आता. The good news is 2000 steps we have finished. ओके Bad news is another 1700 steps are there. ओके. म्हणते 2000 स्टेप संपल्या इथं आपल्या. आणि इथनं अजून आपल्याला 1700 स्टेप खाली जायचे असं ते माणसाचं म्हणणं होतं. तर चला इथनं जरा हलकं वाटतंय. तिथं मागाशी लई चढ असल्यागत वाटत होतं. इथं तुम्ही नाश्ता वगैरे पण करू शकताय मध्ये आधी अशा प्रकारे. मित्रांनो तर आता फ्लॅट लागलाय. जरा फ्लॅट असल्यागत वाटतंय. म्हणजे शिडे आहेत पण कमी आहेत. आणि इथं सगळी सुपारीची वगैरे झाड आहेत. आणि इथं एक गाव आहे. तर त्या गावात आहे. तर हे महाराष्ट्रातले वाटतात का? चला. कहाँ से सर आप? मुंबईचे तुम्ही? वरती चाललाय खाली निघालाय? नाही बा, वर चाललो आता. वरती चाललाय. तुम्ही कुठे आहे? मी बारामतीचा आहे. अरे वा, चांगलं आहे. महाराष्ट्राचं आपलं. हा देवडे. देवळे. ओके ओके. आनंद झाला वाटतं. मला वाटलंच तुम्ही महाराष्ट्रातले दिसताय म्हणून मी विचारलं. चांगलं आहे. कधी काल आलता तुम्ही? हा आम्ही काल इथे मुक्कामाला होतो वरती. ओके ओके. म्हणजे सकाळी गेलता का पाठ? नाही मुलं गेली आहे. आम्ही इथे गेलो पहिला इथेच. ओके ओके पाऊस केला सेकंदला मुलं गेले. ओके ओके ओके. चला थँक्यू. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. एवढे तुम्ही तिथनं इथं आलात त्यालाच नशीब आहे. लय वय ती चढताना आता लय ताप होणार आहे. हां चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. चला मित्रांनो तर आपल्या इथं मुंबईचे भेटले होते महाराष्ट्रातले. तर इथनं आपल्याला डबल डेकनच्यासाठी येऊ. ओके चला फास्ट. ओके मित्रांनो तर कसला भारी व्ह्यू दिसतोय. बरोबर कसे झाड आहेत आणि मधनं पायऱ्या चालल्यात. भाई कितना टाइम लगेगा और पहुंचने में? 40 minutes max हो गया. 40 मैक्स. आप कब निकले थे? सुबह? हम लोग को 2 घंटे लगा जाने में. हम निकल गए 45 मिनट्स अब जा रहे हैं. अब ओके ओके. 2 घंटा पहुंचने में लगा. हाँ. नाही आप उधर? नहीं बस पैर. ओके ओके चला मित्रांनो पाहू शकता असा व्ह्यू आहे. एक नंबर दिसतोय का? मी ह्यातनं स्क्रीनशॉट काढला आता मी. फोटो काढायचं म्हणलं तर केसाची बघा काय हालत झाली मित्रांनो. तर फायनली एक ब्रिज दिसलाय. ते ब्रिज आहे ना आपण जाऊ शकतोय. तर हे नाही आहे पॉईंट. आपल्याला पुढे जायचं अजून. इथनं पलीकडे जायला आहे. बनवलंय खालनं. पूल क्लोज केलाय. आणि इथनं नदीतनं जायचं आपल्याला. नदी नसेल ही छोटासा झरणा असेल. चलो अशा प्रकारचं आहे. आता इथं जरा खडतर रोड आहे असा. आणि इथनं आपल्याला नदीतनं जायचंय कारण पूल बंद केलाय वरती. अशा प्रकारचे आहे लोकेशन. वाव होय ना. पूल चाललाय आणि इथं पोचलोय आपण. इथनं नदी वाती काय वाती माहीत नाही.
अशा प्रकारचे आहे पॉईंट. तर इथं फोटो काढूया आपण 1-2 कोणतंही काढायला आपल्या मदत. ओके. तर पाणी बघा किती क्लिअर आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी ना, असा व्ह्यू आहे. आणि इथनं आहे ना फुल जातोय. तर आता मी असं शोधतोय जे माझे मागणं व्ह्यू घेत मी चालत जाताना पुलावनं. ही गेली दीदी बहुतेक. एक नंबर व्ह्यू आहे, दिसतोय का? मी आलोय. टाइमर स्टार्ट हो गया. Yeah. मित्रांनो, तर परत चढाई चालू झाली आता वरती जायचे अप साईड. हे कुठनं आलेत काय माहिती, यांना विचारू. हॅलो हॅलो सर, व्हेअर आर यू फ्रॉम? कॅमेरा पाहिलं की शांत झाली, नाही तर बोलतात तशी लई लाजाळू असतात काय काय. चलो वरती जायचं आहे आपल्याला. दम लागला चढून चढून. आता इथनं पुढं प्लेन लागलंय आणि प्लेनमध्ये थोडा चढ आहे नॉर्मल. पूर्ण जंगल आहे. वा मित्रांनो, तर इथं नॅचरल स्विमिंग पूल लागलाय. हे बघतोय भाषा आमकी रिजन नॅचरल स्विमिंग पूल. तर चला येताना येऊ आपलं. अगोदर डबल डेकन पाहू. आंघोळ तर करायचीच आहे आपल्याला. ओके. तर मित्रांनो, आपल्याला हा पूल लागला आहे लोखंडी. अशा प्रकारे आहे. तर फायनली निघतो. इथं फोटो शूट चाललंय. व्हेरी गुड. मित्रांनो पाहून घ्या, आता मला मोकळा गावलाय पूल. ये मित्रांनो, तर आलोय अशा खतरनाक पुला. पाहू शकताय हा पूल. आपण तिकडं सस्पेन्शन ब्रिज पाहिला होता, पण हा वेगळाच आहे भाऊ. लय रिस्की वाटतोय मला. तिकडचा केबलच्या साह्याने व्यवस्थित टाईट केला होता. आणि इथं नॅचरल स्विमिंग पूल आहे. इथं आपण आंघोळ पण करू शकतो. अशा प्रकारचं आहे. तर येताना करूया असे माझा विचार आहे. मित्रांनो, तर काय पुलावनं व्ह्यू येतोय भाऊ. इथं तर आंघोळ करायला जमतंय. कसलं पाणी आहे खतरनाक, चकाचक. पाहू शकताय तुम्ही. हा इतकं स्वच्छ पाणी आहे ना. येताना इथं आंघोळ करतो. चला अगोदर मित्रांनो, तर आलोय आता दुसरा ब्रिज क्रॉस करून तो. आणि आपल्याला जायचं वरती. ओके. 10 मिनटं राहिले इथनं. वरती जायचं की जीवावर येतंय. ओके मित्रांनो, तर एवढा लांब प्रवास केल्यानंतर ना पहिला सिंगल रूट ब्रिज लागलाय. सिंगल डेकन रूट ब्रिज. तर मित्रांनो 1 तास चालल्यानंतर ना आपल्याला सिंगल रूट ब्रिज लागलाय. बघा पूर्णपणे मुळ्यांच्या साह्याने बनलेला आहे. दमलो इथपर्यंत येतोपर्यंत मी. खाली काही सपोर्ट नाही आहे, पूर्ण झाडांच्या मुळे आहेत. अशा प्रकारचा हा पूल आहे. मित्रांनो, तर एकदम शेवटच्या टप्प्यात आलोय. आता चाललोय ह्या शेवटच्या टप्प्यात ना. ही एवढी शिडी राहिली. दिसतोय का मी? टुरिस्ट लय तसे क्रिसमसमुळं डोळ्यात काय ते गेलं माझ्या. मित्रांनो, तर फायनली नील मित्रांनो, तर इथं कॅमेरा ठेवलाय. त्या पिशवीमध्ये त्यांनी कॅमेरा ठेवलाय. अशा प्रकारे 50 रुपये घेतले फ्री. 100 रुपये कॅमेऱ्याची मागत होती. मित्रांनो, तर इथं कॅमेरा घेतला काढून. आता मेन जिथं कॅमेरा पाहिजे होता तिथंच कॅमेरा घेतला काढून. 100 रुपये योग्य नाही वाटत मला कॅमेरा ला देण्यासाठी. हे आपल्याकडं अशा प्रकारे फायनली पोचलोय डबल डेकन ब्रिजला. ह्याला स्टॅबिलिटी नाही आहे. आता गोप्रो आपण कसं पळालो ते चालत होतं. मित्रांनो, अशा प्रकारचा ब्रिज आहे. चला
जबराट असा पूल दिसतोय इथनं, पाहू शकताय. अरे मासे कसले डेंजर येतात. वाव. हा डबल डेकन रूट ब्रिज. मित्रांनो, तर हे पाहू शकताय रूट ब्रिज. तर सगळा मुळांपासून बनलेला पूल आहे आणि डबल डेकन म्हणजे 2 पूल झालेत. तर इथं बेसिकली फोटो काढण्यासाठी लाईन लागली. 50 रुपये तिकीट आहे इथं. आणि वय ना लाईन लावून लोक येतात, हळूहळू 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 एक 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 फोटो काढत येते. अशा प्रकारे लाईनला थांबायला लागते. तर मी काय केलं, डायरेक्ट इकडून गेलो आणि इकडं एक फोटो काढून आलो माघारी. अशा प्रकारचं आहे. तर चला एक Insta 360 शॉट घेतो मी तिथनं. ओके. मित्रांनो, तर पाहू शकता अशा प्रकारे हे झाडाची मुळे, वडाचं झाड आहे बेसिकली. तर त्याच्यामुळे आहेत का वडाचं आहे मला माहीत नाही आहे. काय ते फिक्स प्लॅस्टिक म्हणून, फिक्स प्लॅस्टिक म्हणून झाडाचं नाव आहे. त्याच्यापासून बनवलेलं आहे. अशा प्रकारचं पाहू शकताय मित्रांनो. तर हा भाऊ आहे. हा भाऊ मला मागच्या 3 दिवसापासून रोज भेटतोय. मी जिथं जातोय तिथं तो फिरायला येतोय. तर भाऊला भेटून खूप भारी वाटलं. चलो, आपसे मिलके बहुत बढिया लगा. थँक्यू. मित्रांनो, तर फायनली निघतोय. इथं तुम्हाला मग अशी मासे दाखवलेच. तर अशा प्रकारे मासे पण आहेत तिथं एकदम जबराट. तर जे त्याला खायला टाकलं ना थोडं, सॉरी, तर आपण, माझी बॉटल कुठं राहिली तीच मला कळा नाही. मी इतक्या लांब पिलो बी नाही पाणी आणि घेऊन आलो होतो. कुठं राहिली तीच कळा नाही पाण्याची बॉटल माझी. ओके. अशा प्रकारचा रूट ब्रिज आहे. हे बघा इथं लाईनला थांबलेत लोक फोटो काढण्यासाठी. ए डॉगेश भाई, कसलं जबराट बांधलंय. जे सुरुवातीला दोरीच्या साह्याने बांधले असतील ना, ते किती मोठे झालेत बघा. किती लांब लाईन लागली. मग अशी तर कोणच नव्हतं, आता लाईनच लाईन आहे. अरे किती लाईन लागली. मित्रांनो, तर कॅमेरा भेटलाय आपला आणि आपण आता निघालोय माघारी. किती लाईन लागली फोटो काढण्यासाठी भाऊ, भयंकर. मी आलो तेव्हा 4-5 लोकच होती तिथं, जास्त नव्हती. आता बघा किती आलेत. 50 रुपये तिकीट आहे इथलं आणि इथनं 50 रुपये. आणि कॅमेरा घेऊन जायचं असेल तर एक्स्ट्रा 100 रुपये द्यायला लागतात, असं 150 रुपये. तर मी कॅमेरा नव्हतो घेऊन गेलो. चलो आता निघतो माघारी. मला तर आंघोळ करायची, तिथं जाऊन आंघोळ डुबकी मारतो पहिली. तर फायनली परत पुलाव आलोय. तर लय गर्दी झाली आंघोळीला. मग अशी कोणच नव्हतं, आता लय गर्दी झाली. आता सगळीकडेच गर्दी झाली. इकडं पाहू शकताय. खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता पुलावनं. Insta 360 मध्ये एक शॉट काढतोय. चलो मित्रांनो, तर आलोय फायनली. पाहू शकताय अशा प्रकारचं ठिकाण आहे. आणि तवायच्या पुलावनं आलो होतो आपण, ते पाहू शकताय. तर माझी पॅन्ट पण फिटायला लागली इतकं. तर चला आंघोळ करूया पहिलं. जायला जागा कुठे बघूया. मित्रांनो, तर आलो इथं, पण इथं लय कपडे लांब होत्यात. तर तिकडं जाऊया आपण, तिकडे कपडे ठेवूया जवळ. मित्रांनो, तर फायनली कपडे वगैरे चेंज केले जातात. हे जॅकेट घेतल्याशिवाय जाऊन देत नाही. जॅकेटचं 100 रुपये द्यावे लागतील. 100 रुपये देऊन जॅकेट घ्यायचं आणि मग पाण्यात जायचं. बघूया आता काय मजा येते पाण्यात जाऊन. फोटो वगैरे काढाय कोणच नाही माझं. इतके भारी ठिकाण आहे, फोटो काढाय कोणच नाही आहे.
तर फायनली जातो हे भाऊ आहेत आपल्याला मदत करतात फोटो काढायला. का असे आप हम लोग कोलकाता से कोलकाता से. तर चला मित्रांनो पहिलं जॅकेट घेऊया. बिना जैकेट के जा सकते हैं क्या? मैं तैरता हूँ. अच्छा जैकेट लेना जरूरी है क्या? मेरे को तैरना आता है अच्छी तरह से. हाँ हाँ ओके. फायनली चाललोय पाण्यात आता. बघूया काय होतंय भाऊ आपल्याला मदत Yeah. मित्रांनो लोकेशन बघा कसली भारी लोकेशन आहे. तर मित्रांनो मी आहे आता तर मी मेघालयमध्ये आणि एकदम भारी ठिकाणी आलोय मित्रांनो. चेरापुंजी येथे पाहू शकताय हे नॅचरल स्विमिंग पूल आहे आणि इथं आलेलो आहे मी. तर आपण आहे आता चेरापुंजीमधील डबल डेकन ब्रिजकडं जो ट्रॅक करतो आपण त्या ट्रॅकमध्ये नाही असा नॅचरल स्विमिंग पूल बनलेला आहे आणि त्या स्विमिंग पूलमध्ये आपण आलेलो आहे. एक नंबर भाऊ लय मजा आली. कसलं दिसतंय वातावरण एक नंबर. मित्रांनो तर फायनली कपडे वगैरे चेंज केलेत आता आणि फायनली बाय बाय म्हणतो. इथंच कपडे सुकायला टाकले. मी स्वतःची कपडे घेऊन आलो होतो म्हणून नाही तुम्हाला इथं चड्डी भेटती कपडे काढून ठेवायची चड्डी घालायची इथनं 50 रुपयाला आणि इथं लाईव्ह जॅकेट घ्यायला लागतंय ते 100 रुपयाचं. अशा प्रकारे 150 रुपये खर्च आहे आणि असं एकदम सुंदर असं ठिकाण आहे. सकाळी घेतलेल्या गोष्टी फायदेत आले. आता हे बिस्किट खातो इथं मी. बिस्किट खाऊन आपण निघतोय आता इथनं खाली. आता इथनं 2 तास लागेल जायला. आता किती टाईम झाला इथं पाहिजे लागेल सांगतो मी तुम्हाला खाऊन झालं. मित्रांनो तर फायनली निघतोय आपण इथनं आता. झालंय आपलं एकदम मजा आली इथं. भारी ठिकाण होतं भाऊ. कसला जबराट व्ह्यू आहे अजून पण बघा. या पुलावनं वयनं गेलो होतो आपण अशा प्रकारची ठिकाणी. तर चला एक फायनल फोटो काढतो इथनं आणि निघूया मग. अशा प्रकारे इथं पाहू शकताय. इथनं ही घेतलेलं आपण 100 रुपयाचं आणि वरती जायचं आपल्याला. मित्रांनो तर चला तुम्ही इथनं नव्हे अशा प्रकारे इथनं कपडे पण घेऊ शकताय 50 रुपयात. आणि इथं लेडीजसाठी चेंजिंग रूम वगैरे पण बनवलेले आहे त्यामुळे काय अडचण नाही आहे. लेडीज आल्या तरी इथं आंघोळ करू शकतात अशा प्रकारच्या. कसली दगडी तिथं. चला आता जास्त व्हिडिओ नाही काढत. ओके चलो मित्रांनो तर फायनली निघालोय आता. मग कटिंग करायला पाहिजे. लईच केस येडगत झालेत अशा प्रकारचं. चलो इथनं थोडं चढायचं आहे. चला जाऊ दे मित्रांनो. तर परत आलो इथं. हे बंद पाडका पूल आहे आणि ह्या लाकडाच्या सह्याने आपण वरती गेलो होतो अशा ठिकाणी परत पोचलोय. तर चला मित्रांनो तर रिटर्न येताना पार गाडी पंक्चर होती. हो नुसता डावे पुढं पाहिलं तर नुसतं शिडाय. ते अजून सगळ्यात मोठा टप्पा लांब आहे. ओके चला बघूया किती वेळ लागतोय. मित्रांनो तर सगळ्यात अवघड टप्प्यात आलो आहे आता. इथनं पुढं डायरेक्ट शिडा येत आता. तर लई बसत जायला लागेल. बघूया कसं जातं. इथनं एक सिंगल डेकन ब्रिज आहे पण तिकडं नको जायला आता. एनर्जीच नाही आहे. अंधार पडेल नाही तर. चलो हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता मेघालयमध्ये आणि आपण गेलो होतो डबल डेकन लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे जिवंत मुळ्यापासून बनलेला 2 मजली पूल आहे. 2 पूल आहेत म्हणजे बेसिकली. आणि तिकडं जाणं सोपं आहे भाऊ. तिथनं माघारी येणं सोपं नाही आहे कारण तिकडं जाण्यासाठी सगळं शिड्या उतरून गेलो होतो. ह्या किती शिड्या आहेत बघा. जितकी नजर जाईल तितकी शिड्या आहेत. हे आत्ताशी
निम्म्यापेक्षा कमी पोझिशन आहे, अजून तर जंगलातनं पुढं लई जायचे. अशा प्रकारचे पूर्ण जंगलामध्ये तो पूल आहे आणि तिथे एक स्विमिंग पूल पण लई भारी तुम्ही पाहिलं असेल. पण जेवढ्या चांगल्या गोष्टी असतात तिथं जाण्यासाठी लई कष्ट घ्यायला लागतं आणि ते कष्ट तुम्ही पाहू शकता. आता हे भाऊ बघा एकदम एनर्जी डाऊन झाल्या का चाललेले तिकडून ये नाही मॅडम पहा डोलत 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 बाय 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 बैठ गे थक गे. तर भाऊ काय नाटकमधनं आहेत मित्रांनो, अवघड आहे, सोपं नाही. डबल डेकन ब्रिज पाहिला याचं मेघालयमध्ये चेरापुंजी इथे. तर मित्रांनो तर हे आपल्याला नाही आंटी भेटल्यात. आपकी उमर काय आहे आंटी? मेरी 53. 53 मध्ये हे इतक्या डेंजर शिड्या चढतात आणि इथं 20-22ची पोरं ही होतात थांबतात. तर क्या बोलोगे आप, कैसा है? औसम जगह है. हाँ बाकी बहुत डिफिकल्ट. वाकई आपको कैसा लगा लोकेशन? बहुत मजा आया. बहुत मजा आया. अच्छा अभी लगा. ऊपर जाने में सजा है. मजे की सजा तो लेनी पड़ेगी. ओके ओके. वही है बस. तर मित्रांनो पाहू शकताय असं इथं. चला आपलं लई वेळ रेस्ट झाली, आता आपण निघूया. ओके 6 इयर काय का चल गया पुरा अकेला. पाहू शकता लहान मुलांच्यात लई ताकद असते मोठ्यांपेक्षा. मित्रांनो मेघालयमध्ये एवढी थंडी आहे आणि ह्या थंडीमध्ये मला घाम आला आहे मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही. तर मित्रांनो मी आहे मेघालयमधील चेरापुंजी येथे. तर आपण गेलो होतो डबल डेकन लिव्हिंग रूट ब्रिज, म्हणजे जिवंत मुळ्यापासून 2 ब्रिज आहे एका एक. ते तुम्ही पाहिलं असेल मागं आणि ते नॅचरल पूल होतं तिथं. ते तुम्हाला पाहिलं एवढं भारी वाटलं. पण तिकडं जाणं सोपं नाही मित्रांनो, जवळपास 3 किलोमीटरचा ट्रॅक करून जायचं आहे. जाताना काय नाही वाटलं, पूर्ण डाऊन होतं आणि आता वरती चढताना पा कामागोम होती. 30-40 शिड्या चढल्या ना असं धाप लागती, कारण इतका स्ट्रेट आहे पाहू शकताय तुम्ही. आणि इथं नाही वे तुम्हाला जर जमत नसलं चालायला तर इथं हे असल्या पालख्या पण आहेत. ही पालखी नाही वे इथनं 1 तासाचा प्रवास आहे आपल्याला. तर 1 तासाच्या प्रवासासाठी आपल्याकडून 6,000 रुपये घेतात वरती पोचवण्याची. असं आहे मित्रांनो. तर आपण तर आपली फिजिकल हेल्थ चांगली त्यामुळं आपल्याला काही गरज नाही आहे. पण काही लोक घेतात. एकाने तर मी पाहिलं मागणं घेतली 12,000ची खालनं पार. लय एकदम डेंजर असा चढ आहे. तुम्ही पाहिलं का असं जागेवरच उतार आहे. आणि इकडं पण बघा जितकं लक्ष जाईल तितक्या पायऱ्याच पायऱ्या आहेत. तर चला मित्रांनो, जितके सुंदर ठिकाण दिसायला दिसतात ना तिथपर्यंत जाणं खूप अवघड असतंय मित्रांनो. तर तुमचा भाऊ गेलता डबल डेकन ब्रिजला. तर चला फॉलो नक्की करा मित्रांनो, लय मेहनत लागते मित्रांनो असे फिरायसाठी. तुमचं भाऊ तर बारामती महाराष्ट्रातनं पॅशन प्रो गाडीवर आलाय, तर तुम्ही फॉलो केलंच पाहिजे मित्रांनो. ह्याच्यासारखा खतरनाक मी कोण पाहिलं नाही भाऊ. हाँ सबसे खतरनाक. इतने उधर देख चिन्नू, उधर देख. मित्रांनो हा दमत बिमत काय नाही, दक्ष नाव आहे त्याचं, राजस्थानचं आहे भाऊ. पण दुकान दिसलं ना चिंगाट, दुकान दिसलं ना चिंगाट पळत येतोय आणि सगळ्यात अगोदर चॉकलेट घेतोय आणि फोडून खायला सुरुवात करतोय. फोडल्यावर पैसे तर द्यायलाच लागणार, इतका हुशार आहे तो. हे भाई आपला राजस्थानमधून नाही. चलो हम भी उधर महाराष्ट्र आए हुए हैं. ओके ओके. हे शहर बी महाराष्ट्र आहे. आपल्या इथं बारामतीला कामाला. 5 ईयर काम किया हमने उधर. ओके गैस सिलेंडर का, डिलीवरी का. ओके. हा बघा असं चढ आहे. चला जाऊया आता, शेवट टप्प्यात आलोय. समोर घरं दिसतात का तिकडं, ती घरं आहे ना तिथं आहे तो ब्रिज. आणि असे आपण 2 छोटी डोंगर पास करून तिकडे गेलो होतो. व्ह्यू बघा कसला जबराट आहे इथं. चला लय थकलो. भाई कैसा है? हालत खराब है भैया, हालत खराब है. पूछो ही मत. अभी आधा बचे. अभी तो आधा ही नहीं आया. हाँ मग काय. चलो आप क्या राजस्थान से? राजस्थान. आप कहाँ से? मैं महाराष्ट्र से हूँ. अच्छा, मैं भी पुणे रह के आया 5 साल. ओके ओके. मैं पुणे से हूँ. पुणे कहाँ से? पुणे में मैं हमको डिस्ट्रिक्ट पुणे पड़ता है. मैं बारामती. मित्रांनो तर फायनली पोचलोय. हा फायनली डबल डेकन ब्रिज पाहून आलेलो आहे भाऊ. हा शेवटचा टप्पा. आणि इथनं आपण एंट्री केली होती, इथंच आपली गाडी पार्किंगला लागली. बसतो थोडा वेळ मी इथं.
हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता मेघालयमध्ये आणि मेघालयमध्ये नव्हे आपण आत्ता गेलो होतो डबल डेकन रूट बीच पाहिला. तर तिथं माघारी आलो तर हे दादा आपला भेटला आणि दादा असंच मराठी बोलत होता म्हणून मी विचारलं कुठं आहे काय आहे. तर अचानक हा म्हणला दादा की बारामतीत नाही. तर दादाला भेटून खूप भारी वाटलं. काय म्हणशील तर? काय नाही, एवढं लांबून आपल्या माणसांना भेटून बरं वाटलं. मित्रांनो तर फायनली पोचलो. इथनं आपण गेलो होतो आणि इथं आपली गाडी आता जास्त व्हिडिओ नाही काढत. आता थांबायच्या लोकेशनला गेल्यावरच व्हिडिओ आपली गाडी. ओके पोचलो फायनली. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. चला लय काटा आला. आता राहायचं नियोजन पाहायला लागेल. चला मित्रांनो काय जबराट व्ह्यू आहे. वाव इथे फोटो काढायला पाहिजे. फोटो काढूया तिथं गाडीचा. मित्रांनो तर आपण चेरापुंजीत परत आल्यानंतर ना तर पाहू शकताय उद्या क्रिसमस आहे म्हणून आज रॅली निघाली. क्रिसमसची गाणी एक नंबर मस्त लागले. जिंगल बेल जिंगल बेल आणि अजून लय भारी क्रिसमसची गाणी लागलेली. आणि रॅलीमध्ये सगळे तिथले लोक येतात जॉईन करायला. इथं पाहू शकता इथं येशू ख्रिस्त आणि त्याची बायको पण दाखवलेली पाहू शकता इथं पाठीमागं अशा प्रकारची आहे. तर चला जाऊया, आज लय कंटाळा आलाय मला. मित्रांनो तर फायनली आलोय माघारी फिरून. मित्रांनो तर व्हेज खायला प्युअर व्हेज हॉटेलला जातो जेवण करायला. एनर्जी लय डाऊन झाली. मित्रांनो तर थाळी घेतली. कालच्यागत नाही आहे, भाज्या कमी आहेत पण घेतली, ॲडजस्ट केलं. आता काय चला ओके ओके कसं होतंय. मित्रांनो तर गर्दी एकदम एवढी आली होती ना, ह्याची थाळीच संपली. थाळी अनलिमिटेड आहे 290ला आणि 350ला. तर 350ला पनीरची अशा प्रकारे पाहू शकता. असा हॉलमध्ये फुल झाला होता. आता ते कमी झालं आहे. 2-3 बस एकदमच थांबल्या होत्या. दाल दाल. मित्रांनो तर फायनली आलो इथं प्युअर व्हेज हॉटेल आहे ऑरेंज रूट म्हणून. तर चला जाऊया खाऊया. 209. मित्रांनो तर फायनली पेट्रोल पंप आलो आहे आता. तर पेट्रोल पंप काल लावला होता. इथं स्टेंट लावतो आणि झोपतो. आणि हे काय झालं आहे घामाने सगळं ओलं होतं झालं होतं ना जे काही डोकेट, त्यामुळे अजून गाय लागायला लागलं आहे. मित्रांनो तर अशा प्रकारे काल जिथं लावला होता तिथं टेंट लावला आहे सेम. तर चला आता टेंटमध्ये सेटअप करू आणि व्हिडिओ अपलोड करू. आज दिवसभरात काहीच केलं नाही आपण. ओके कारण आपल्याला वेळच नव्हता.